श्रोतेहो नमस्कार. करिअर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, या कार्यक्रमाच्या मागच्या भागात आर्किटेक्चर म्हणजेच वास्तुकला या क्षेत्राविषयी आपण माहिती घेतली. आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत अशा एका क्षेत्राविषयी जे केवळ इमारती उभारत नाही तर विकासाचा भक्कम पाया घालतं. ते क्षेत्र म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. रस्ते, पूल, धरणं, रेल्वे मार्ग, विमानतळ, उंच इमारती, स्मार्ट सिटी, मॉल्स, सिनेमागृह अशा सगळ्याच्या निर्मितीमागे एका सिव्हिल इंजिनियरची दूरदृष्टी आणि अचूक असं नियोजन असतं. गेल्या 2 भागांमध्ये जी क्षेत्रं आपण जवळून बघितली ती आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझायनिंग, आणि आजच्या भागात आपण जे बघणार आहोत ते सिव्हिल इंजिनिअरिंग. ही तीनही क्षेत्र तसं बघायला गेलं तर सारखीच वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या काम करण्याच्या पद्धती आणि जबाबदाऱ्या मात्र वेगवेगळ्या असतात. आर्किटेक्चर म्हणजे वास्तूचा आराखडा कागदावर सुंदररित्या साकारण्याची कला. इंटेरियर डिझायनिंग म्हणजे वास्तू आतून सुंदर आणि आरामदायी बनवण्याची कला. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे वास्तूच्या बांधकामाचा पाया मजबूत करण्याचं शास्त्र. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे केवळ बांधकाम नव्हे तर सुरक्षितता, गुणवत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान या तीनही गोष्टींचा विचार यामध्ये प्रामुख्याने केला जातो. या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर 12वी नंतर डिप्लोमा किंवा BE इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे शिक्षण घेता येतं. त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर, साईट इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर, टाउन प्लॅनर आणि पर्यावरण अभियंता अशा वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी आपल्याला मिळू शकते. यापैकी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजेच उंच इमारती, भव्य पूल, धरणं, मेट्रो प्रकल्प, मोठमोठ्या औद्योगिक वास्तू या सर्व रचना मजबूत, सुरक्षित आणि टिकाऊ राहाव्या यासाठी वापरलं जाणारं शास्त्र. स्ट्रक्चरल इंजिनियरचं मुख्य काम म्हणजे बांधकामाची रचना किती मजबूत असावी, कोणत्या साहित्याचा वापर करायला हवा, नैसर्गिक आपत्ती सहन करण्याची क्षमता किती असावी किंवा जड भार पेलण्याची क्षमता किती असावी या सगळ्याचं नियोजन करणं. भूकंप, वादळ, पाऊस आणि इतर ताणतणावांचा परिणाम इमारतींवर कसा होईल याचाही अभ्यास स्ट्रक्चरल इंजिनियरला करावा लागतो. स्ट्रक्चरल इंजिनियर होण्यासाठी प्रामुख्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन किंवा MTech करता येतं. यानंतर साईट इंजिनियर. कोणतंही बांधकाम प्रत्यक्ष उभं राहत असताना त्या कामाचं नियोजन करणं, देखरेख करणं आणि अंमलबजावणी योग्य पद्धतीने करणं हे काम जो पाहतो तो तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे साईट इंजिनियर. साईट इंजिनियर हा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहून संपूर्ण कामावर लक्ष ठेवतो. बांधकामाचं काम आराखड्यानुसार सुरू आहे का, साहित्याची गुणवत्ता योग्य आहे का, काम वेळेत पूर्ण होत आहे का, हे सगळं पाहण्याची जबाबदारी साईट इंजिनियरवर असते. कामगार, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर यांच्यात समन्वय साधण्याचं महत्त्वाचं काम साईट इंजिनियर करत असतो आणि त्यामुळेच प्रकल्प अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण होतो. यानंतरची सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामधली अतिशय जबाबदारीची आणि नेतृत्वपूर्ण भूमिका म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर. एखादा बांधकाम प्रकल्प नियोजित वेळेमध्ये, योग्य बजेटमध्ये आणि गुणवत्तेसह पूर्ण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर असते तो प्रोजेक्ट मॅनेजर. कामाची वेळ, खर्च, मनुष्यबळ, साहित्य, सुरक्षा आणि गुणवत्तेचं नियंत्रण यावर तो सतत लक्ष ठेवून असतो. या क्षेत्रामध्ये तांत्रिक ज्ञानासोबतच नेतृत्व गुण, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य आणि व्यवस्थापन कौशल्य हे सर्व गुण अत्यंत आवश्यक असतात. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशन केलं तर अधिक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यानंतर टाउन प्लॅनर. वेगाने वाढणारी शहरं, वाढती लोकसंख्या, वाहतुकीची समस्या, पर्यावरणाचा समतोल आणि नागरिकांच्या सोयी या सर्व गोष्टींचा विचार करून शहराचं सुयोग्य नियोजन करणारा तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे टाउन प्लॅनर. टाउन प्लॅनर हा शहरातले रस्ते, निवासी भाग, व्यापारी संकुलं, उद्यानं, शाळा, रुग्णालयं, पाणी पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था यांचं दीर्घकालीन नियोजन करतो.
टाउन प्लॅनर होण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर अर्बन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंगमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. सिव्हिल इंजिनिअरिंगमधली पुढची एक भविष्याभिमुख शाखा म्हणजे पर्यावरण अभियांत्रिकी, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असं म्हणतो. मोठमोठे उद्योग, शहर विकास प्रकल्प, धरणं किंवा बांधकामं उभारत असताना पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरण अभियंता महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, पुनर्वापर तंत्रज्ञान आणि हरित विकास योजना तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. या क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबतच पर्यावरणाबद्दलची जाणीव, संशोधन वृत्ती आणि समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता आवश्यक असते. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. आता गेल्या 8 वर्षापासून सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या रत्नागिरीतल्या बिलाल देसाई यांचा या क्षेत्रातला अनुभव ऐकूया. नमस्कार, मी बिलाल देसाई बोलत आहे. मी मूळचा रत्नागिरी येथील असून सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत आहे. माझं शालेय शिक्षण सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल उद्यमनगर रत्नागिरी येथे पूर्ण झालं आणि मी 2010 साली SSC उत्तीर्ण झालो. त्यानंतर मी DY पाटील पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग यासाठी ॲडमिशन घेतलं. त्यानंतर माझं डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर मी तिथेच डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबाबावडा कोल्हापूर येथे डिग्रीला ॲडमिशन घेतलं आणि 2016मध्ये माझी डिग्री पूर्ण झाली. डिग्री पूर्ण झाल्यानंतर मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम सुरू केलं आणि आज मला जवळपास 8 ते 10 वर्षांचा अनुभव आहे. या काळात रेसिडेन्शियल बिल्डिंग्स म्हणा, कमर्शियल प्रोजेक्ट्स आणि विविध कन्स्ट्रक्शन साईट्सवर काम करण्याची संधी मिळाली. ॲक्च्युली कसं आहे, लहानपणापासून मला बिल्डिंग, ब्रिजेस आणि रोड्स आणि मोठमोठे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स याबद्दल खूप ॲट्रॅक्शन होतं. एखादी रिकामी जागा, हळूहळू सुंदर इमारती मी बदलताना पाहणं मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं. त्यामुळे मला लहानपणापासूनच एक इंटरेस्ट होतं की आपण काहीतरी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये करिअर पुढे आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्यामुळे मी डायरेक्ट आपला 10वी नंतर करिअर सिलेक्ट केला की बाबा आपण सिव्हिल इंजिनियर व्हावं. SSC नंतर डिप्लोमाला जाताना ॲडमिशन प्रोसेस आणि मेरिटनुसार प्रवेश मिळाला. डिप्लोमा झालं त्यामुळे मला डिग्रीचे जे मोठे मोठे सब्जेक्ट असतात त्याचं बेसिक टेक्निकल जे काय असतं तो आपला विषय क्लिअर झाला तिथे. त्यामुळे जेव्हा मी डिग्रीला गेलो त्यावेळेला डिग्रीचे जे काय सब्जेक्ट्स आहेत, RCC डिझाईन, सर्वे, एस्टिमेशन, कॉस्टिंग, सॉईल मेकॅनिक्स, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असे अनेक महत्त्वाचे विषय मी शिकलो. आज प्रत्यक्ष फील्डवरती काम करताना या सर्व विषयांचा उपयोग होतो. साईटवरती ड्रॉईंग समजून घेणे, स्टील आणि कॉन्क्रीटची क्वांटिटी काढणे, मेजरमेंट्स घेणे, क्वांटिटी कॅल्क्युलेशन करणे, लेबर मॅनेजमेंट, प्लॅनिंग या सर्व गोष्टींसाठी टेक्निकल नॉलेज आवश्यक असतं. फील्डवर सिव्हिल इंजिनिअरची भूमिका खूप जबाबदारीची असते, कारण काम योग्य क्वालिटीमध्ये आणि सुरक्षिततेने होत आहे का, हे ड्रॉईंग्सप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे, याच्यावरती आपलं खूप बारीक लक्ष असायला पाहिजे. आजकालच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होत आहे. हायवेज, बिल्डिंग्स, मेट्रोज, ब्रिजेस, स्मार्ट सिटीज आणि हाय राईज बिल्डिंग्स. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत. माझ्या मते विद्यार्थ्यांनी हे क्षेत्र फक्त डिग्री मिळवण्यासाठी निवडू नये, तर प्रॅक्टिकल लर्निंग, साईट एक्सपिरियन्स आणि नवीन टेक्नॉलॉजी शिकण्यावर भर द्यावा. शेवटी कसं आहे, मेहनत, सातत्य आणि अनुभव याच्या जोरावर या क्षेत्रात उत्तम करिअर घडवता येतं. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो आणि त्याचप्रमाणे जीवनात यश मिळवण्यासाठी शिक्षण, मेहनत आणि संयम याचा मजबूत पाया असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझ्या मित्रांना मी एक सजेशन करेल की सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड खूप मोठी फील्ड आहे. त्यामुळे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी बेसिकपासून, डिप्लोमापासून जर सुरुवात केली तर डिग्री आहे, मास्टर्स आहेत, त्याच्यानंतर अजून काही खूप टेक्नॉलॉजीज आजकाल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डेव्हलप झाल्या आहेत. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे लिमिटेड नसून फार एक्सपांडेबल आहे. त्यामुळे हा करिअर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आजकालच्या जमान्यात आपण बघत असतो की आज अनेक क्षेत्रामध्ये वर्क फ्रॉम होम शक्य आहे, पण सिव्हिल इंजिनिअरिंग हे पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि फील्ड बेस्ड प्रोफेशन आहे. इथे इंजिनियरला स्वतः साईटवर उपस्थित राहून कामाची क्वालिटी, सेफ्टी आणि प्रोग्रेस तपासावी लागते. त्यामुळे ऑल द बेस्ट माझ्या मित्रांना. थँक्यू. श्रोते हो, सिव्हिल इंजिनियर म्हणजे केवळ फील्डवर्कच असतं असा काहींचा एक समज आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये
मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी दिसून येते. पण प्रत्यक्षात या क्षेत्रामध्ये केवळ फील्ड वर्क नसून इतरही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सरकारी विभाग, पर्यावरण संस्था, उद्योग क्षेत्र, संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियर्सना मोठी मागणी आहे. कोकण रेल्वेमधून सेवानिवृत्त झालेल्या आपल्या रत्नागिरीतल्या सिव्हिल इंजिनियर लीना साळवी यांच्याकडून त्यांचा प्रवास जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव लीना शशिकांत साळवी. मी कोकण रेल्वेमध्ये साधारण 28 वर्ष सेवा करून 7 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. परंतु माझं मुळातलं शिक्षण हे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये झालं होतं आणि त्याच्यामध्ये मी जवळपास 10-12 वर्ष काम केलेलं आहे. तर माझा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते. 40 वर्षापूर्वी माझी ड्रॉइंगची आवड आणि लवकरात लवकर नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने मी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यावेळी 10वी किंवा 12वीचे मार्क्स आणि टेक्निकल असेल तर त्याचे अधिक मार्क्स अशावर आधारित मेरिटवर डिप्लोमाला ॲडमिशन मिळत असे. 3 वर्षाच्या डिप्लोमामध्ये पहिल्या वर्षी केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स असे विषय असत. नंतर सर्वे, कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट, RCC, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, DSS, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स, हायड्रॉलिक्स असे वेगवेगळे विषय असत. या विषयांचा उपयोग पुढील करिअरच्या प्रत्यक्ष कामामध्ये नक्कीच होतो. त्यानंतर फील्डवर फिजिबिलिटी सर्वेईंग, नंतर मटेरियल मॅनेजमेंट आणि ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन अशा काही पायऱ्या असतात. त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. मुलांनी किंवा मुलींनी हे क्षेत्र करिअर म्हणून अवश्य निवडावे असे मी म्हणेन. कारण रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे अशा दळणवळणाच्या सर्व साधनांमध्ये त्यांच्या उभारणीमध्ये याचा उपयोग होतो. तसेच धरणे, इमारती इत्यादी अनेक बांधकामे या ज्ञानामुळेच होऊ शकतात. आता तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे क्षेत्र अधिकाधिक महत्त्वाचे होत चालले आहे असे मला वाटते. धन्यवाद. श्रोतेहो, घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष फील्डवर काम करत असताना होत असतो हे लीना साळवी यांनी आत्ता आवर्जून सांगितलं. सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना अभ्यासाच्या विषयांसोबतच तांत्रिक ज्ञान, नेतृत्व गुण, नियोजन क्षमता आणि समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती हे सर्व गुण आवश्यक असतात. श्रोतेहो, आर्किटेक्चर असेल, इंटिरियर डिझायनिंग असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, ही केवळ स्थापत्यशास्त्र किंवा दगडविटांची बांधकामं नसून मानवी कल्पकता आणि कलेचा एक उत्कृष्ट संगम आहे. यावरच आधारित एक कविता ऐकवते. मौन दगडांना पाझर फोडून आकार देते एक नवी कल्पना. इमारतींच्या या भव्य प्रांगणात उभी राहते माणसाची साधना. रेषांमधून उमटतात स्वप्न, मग सिमेंट आणि पोलादाचे पंख फुटतात. अभियंत्यांच्या या अचूक गणितातून आभाळाला भिडणारे मनोरे सजतात. खिडकीतून डोकावणारी सकाळ आणि जिन्यांची वळणदार वाट आणि प्रत्येक कोपरा दाखवून देत असतो वास्तुशास्त्राची साथ. नाजूक नक्षी अन भव्य घुमट, इतिहास आणि भविष्याचा हा मेळ. नाजूक नक्षी अन भव्य घुमट, इतिहास आणि भविष्याचा हा मेळ. स्थापत्य म्हणजे कलेचा विस्तार आणि मानवी बुद्धीचा अद्भुत खेळ. श्रोतेहो, जग बदलण्याची सुरुवात भक्कम पायापासूनच होत असते आणि देशाच्या विकासाचा तो मजबूत पाया घालण्याचं काम करतं ते सिव्हिल इंजिनिअरिंग. तेव्हा जर तुम्हाला सुद्धा नव्या कल्पना प्रत्यक्षात साकार करायला आवडत असतील, भक्कम बांधकामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात तुम्हालाही योगदान द्यायचं असेल आणि तांत्रिक ज्ञानासोबतच सर्जनशीलतेची जोड देत उज्ज्वल असं करिअर घडवायचं असेल, तर सिव्हिल इंजिनिअरिंग ही तुमच्यासाठी एक सर्वोत्तम करिअर संधी ठरू शकते. म्हणूनच तुमच्या स्वप्नांना आकार द्या आणि यशाची उंच इमारत उभी करा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या साथीने.